विचार करा, एका खुनाचा तपास चालू आहे आणि साक्षीदार कोण? तर तोच ज्याचा खून झालाय. आज आपण काटना रिटर्न्समधल्या एका अशाच विचित्र गुंतागुंतीच्या केसबद्दल बोलणार आहोत. ही केस आपल्याला विचार करायला लावते की न्यायासाठी खरंच कुठल्या थराला जावं लागू शकतं. आणि हाच प्रश्न या संपूर्ण कथेच्या केंद्रस्थानी आहे. म्हणजे बघा ना, आपलं कायदा न्यायशास्त्र फक्त ठोस पुराव्यांवर चालतं. मग अशा परिस्थितीत एका भूताच्या साक्षीवर विश्वास तरी कसा ठेवणार? आणि हीच गोष्ट या तपासाला इतकी गुंतागुंतीची आणि खरं तर इंटरेस्टिंग बनवते. तर कुठल्याही रहस्याची एक सुरुवात असते, बरोबर? आणि या कथेची सुरुवात होते रहीम नावाच्या एका तरुणाच्या मृत्यूने. त्याचा मृतदेह सापडतो रेल्वे रुळांजवळ आणि इथूनच सगळा गोंधळ सुरू होतो. आता बघा, पहिल्यांदा पाहिल्यावर केस अगदी सरळसोट वाटत होती. पोलिसांनी तपास केला, पण घटनास्थळी काही झटापट झाल्याचे किंवा जबरदस्तीचे कोणतेच पुरावे सापडले नाहीत. मग काय, त्यांनी फाईल बंद केली आणि निष्कर्ष काढला आत्महत्या. पण खरंच हे प्रकरण इतकं सोपं होतं का? पण म्हणतात ना, जिथे एक गोष्ट संपते तिथे दुसरी सुरू होते. पोलिसांचा तपास तर संपला, पण एका व्यक्तीचा संघर्ष तिथूनच सुरू झाला. ती व्यक्ती म्हणजे रहीमची होणारी पत्नी संगीता. तिच्यासाठी पोलिसांचा हा निष्कर्ष म्हणजे एक मोठा धक्का होता. ती हे मानायलाच तयार नव्हती. तिचा विश्वास होता की रहीमसारखा आयुष्यावर इतकं प्रेम करणारा माणूस आत्महत्या करूच शकत नाही. संगीताच्या याच ठाम विश्वासामुळे केसमध्ये एक नवीन एंट्री होते. एक टॉप CID ऑफिसर, शिवा. तो गुपचूपपणे हा तपास पुन्हा सुरू करतो आणि त्यासाठी तो एका नवीन घरात राहायला जातो. पण त्याला जराही कल्पना नव्हती की त्या घरात त्याला असा एक साक्षीदार भेटणार आहे जो या जगातलाच नाहीये. कारण रहीमच्या आत्म्याला शांती मिळालेली नव्हती. त्याचा मृत्यू एक मोठं प्रश्नचिन्ह सोडून गेला होता आणि जोपर्यंत त्याचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत तो आत्मा भटकतच राहणार होता. आणि याच वळणावर ही केस एका साध्या खुनाच्या तपासातून एका सुपर नॅचरल मिस्ट्रीमध्ये बदलते. आणि न्यायासाठी त्या भटकणाऱ्या आत्म्याने एक असा मार्ग निवडला जो अक्षरशः हादरवून टाकणारा होता. तो म्हणजे पजेशन. हो, रहीमच्या भूताने थेट शिवाच्या पत्नीच्या सत्याच्या शरीरावर ताबा मिळवला. आता विचार करा, या केसमध्ये एक साक्षीदार तर होता, पण तो एका जिवंत माणसाच्या शरीरात कैद होता. कल्पना करा शिवाच्या परिस्थितीची. किती विचित्र आणि भयावह असेल हे सगळं. एका बाजूला त्याची नोकरी, त्याचा तपास, आणि दुसऱ्या बाजूला त्याची बायको, जिच्या शरीरातून एका मेलेल्या माणसाचा आत्मा बोलतोय. आता सत्य शोधण्यासाठी त्याला चक्क एका भूतावर विश्वास ठेवावा लागणार होता, तेही स्वतःच्या पत्नीच्या माध्यमातून. तर शिवासमोर आता एक अजबच आव्हान उभं होतं. हा तपास एकाच वेळी दोन वेगवेगळ्या जगात चालणार होता. एकीकडे होतं फॉरेन्सिक सायन्स आणि दुसरीकडे होती एका आत्म्याची साक्ष. आता पाहूया ह्या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टींना त्याने एकत्र कसं आणलं. कुठल्याही डिटेक्टिव्हची कामाची अशी पद्धत कधी ऐकली आहे का? म्हणजे बघा, तो घरी त्याच्या बायकोच्या शरीरात शिरलेल्या भूताची चौकशी करतोय आणि बाहेर रहीमच्या लाडक्या कबुतराचा दिलबरचा माग काढतोय, कारण ते कबूतर या केसमधला दुसरा महत्वाचा साक्षीदार होतं. आणि गंमत म्हणजे हा पंख असलेला साक्षीदारच केसला एक निर्णायक वळण देतो. दिलभर शिवाला थेट ट्रेनच्या एका खांबापर्यंत घेऊन जातो, जिथे रक्ताचे काही डाग सापडतात. आणि जेव्हा त्या रक्ताची फॉरेन्सिक तपासणी होते तेव्हा असं काहीतरी समोर येतं जे पोलिसांच्या आत्महत्येच्या थिअरीचे अक्षरशः तुकडे तुकडे करून टाकतं. आता जसजसे पुरावे समोर येऊ लागले तसा संशय एका अशा व्यक्तीवर गेला ज्याचा शिवानं स्वप्नातही विचार केला नसेल. तो संशय होता थेट त्याच्या सासऱ्यावर, हो, सत्याच्या वडिलांवर. आणि त्यांच्याकडे खुनासाठी एक मजबूत कारणही होतं. म्हणजे बघा, सत्याच्या वडिलांविरुद्ध सगळे पुरावे अगदी परफेक्ट जुळून येत होते. त्यांना आपल्या मुलीची रहीमसोबतची मैत्री अजिबात पसंत नव्हती. त्यांनी रहीमला धडा शिकवण्यासाठी एका गुंडालाही पाठवलं होतं. सगळं काही त्यांच्याकडेच इशारा करत होतं. पण हे एक जबरदस्त रचलेलं जाळं होतं, एक सापळा होता जो खऱ्या खुन्याने लावला होता. पण इथे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. एखाद्याला फक्त घाबरवण्यासाठी गुंड पाठवणं आणि त्याचा खून करायला सांगणं यात फरक आहे नाही का? कायद्याच्या भाषेत या दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत. शिवाला आता हेच शोधून काढायचं होतं की सत्याचे वडील खरंच खुनी आहेत की ते फक्त एक काळजी करणारे वडील आहेत ज्यांची दिशाभूल केली जात आहे. सगळ्यांना काय वाटत होतं की हा खून, प्रेम किंवा द्वेष
किंवा मग फॅमिली ऑनर अशा कुठल्या तरी मोठ्या कारणामुळे झाला असेल. पण खरं कारण या सगळ्यापेक्षा खूपच विचित्र आणि खरं सांगायचं तर क्षुल्लक होतं. हा खून झाला होता फक्त एका कबुतरांच्या शर्यतीसाठी. आता ही टाईमलाईन बघा, म्हणजे लक्षात येईल की हा कट किती थंड डोक्याने रचला होता. खुण्याने फक्त रहीमलाच मारलं नाही, तर त्याने सत्याच्या वडिलांनाही चालाखीने आपल्या जाळ्यात ओढलं. कशासाठी? तर जेणेकरून पोलिसांचा सगळा तपास त्यांच्या दिशेनेच जाईल. आणि खरा हेतू म्हणजे कबुतरांच्या शर्यतीचं ते मोठं बक्षीस कायम लपून राहील. हे टेबल बघा, किती स्पष्ट दिसतंय सगळं. एका बाजूला सत्याच्या वडिलांचा हेतू होता आपल्या मुलीला वाचवणं, पण तो खुनाचा हेतू नव्हता. आणि दुसऱ्या बाजूला होता खरा खुनी, ज्याचा हेतू काय होता? तर फक्त कबुतरांची शर्यत जिंकणं. म्हणजे फॅमिली ऑनरचा मुद्दा फक्त लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी होता. खरा हेतू होता फक्त पैसा आणि लोभ. एका माणसाच्या जीवापेक्षा त्यांना एक ट्रॉफी जास्त महत्वाची वाटली. पण एक प्रश्न अजूनही राहिला होता नाही का, की इतके सगळे लोक असताना रहीमच्या आत्म्याने मदतीसाठी सत्यालाच का निवडलं? बरं, यामागेही नशिबाचा एक अजब खेळ होता, जो एका गैरसमजातून सुरू झाला होता. तर झालं असं की सत्याने एकदा रहीमचा एक फोटो काढला होता आणि त्या फोटोत रहीमच्या सनग्लासेसमध्ये सत्याचं प्रतिबिंब दिसत होतं. आता मृत्यूनंतरच्या त्या गोंधळलेल्या अवस्थेत रहीमच्या आत्म्याला तोच चेहरा आठवला जो त्याने शेवटच्या क्षणी पाहिला होता आणि त्याने मदतीसाठी तिलाच निवडलं. म्हणजे सत्याचा या केसशी दूरदूरपर्यंत काहीही संबंध नव्हता. ती फक्त चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होती, इतकंच. आता खुन्यापर्यंत पोचायचा फक्त एकच मार्ग शिल्लक होता, तो म्हणजे त्या आत्म्याला थेट त्याच्या मारेकऱ्यासमोर उभं करणं. आणि त्यासाठी शिवाने खूप मोठा त्याग केला. त्याने त्या आत्म्याला स्वतःच्या शरीरावर ताबा मिळवू दिला, जेणेकरून न्यायाचा अंतिम सामना होऊ शकेल. म्हणजे बघा, प्रेम, सन्मान, बदला या सगळ्या मोठ्या शब्दांच्या मागे, इतक्या सगळ्या विचित्र आणि अलौकिक घटनांच्या मागे कारण काय निघालं? तर एक अगदीच क्षुल्लक कारण. हे सगळं घडलं होतं फक्त एका ट्रॉफीसाठी. ही केस खरंच विचार करायला लावते की जेव्हा सत्यापर्यंत पोचण्याचा एकमेव मार्ग काहीतरी अलौकिक असेल, तेव्हा तर्क आणि कायदा यांच्या मर्यादा कुठे संपतात? शिवाच्या या तपासाने फक्त एका खुन्यालाच शिक्षा दिली नाही, तर आपल्या विश्वासांना आणि न्यायाच्या संकल्पनेलाही एक मोठं आव्हान दिलं आहे, नाही का?